हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे सोमवार, त्यामुळे मी व्हाईट कलरची माझी कुर्ती वेअर केली आहे. टिंगुळ थोडंसं राहिलेलं आहे, तर माझं स्किन केअर वगैरे करून झालं, जसं की तुम्ही बघू शकता. आणि प्रशांतजी जे आहे ते सिन्नरला गेले अगेन कामाच्या निमित्ताने. ॲक्च्युली ते साईटवर गेलेले होते इथल्या, आणि मग मी अचानक फोन केला, ते ब्रेकफास्टला आले नाही म्हणून. तर ते खूप अर्ली गेले ॲक्च्युली. तर मी त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी सिन्नर चाललोय, आणि मी खूप सरप्राईज झाले. कारण की मी असं ठरवलं होतं की जेव्हा ते सिन्नरला जातील तर मी पण त्यांच्याबरोबर जाईल, कारण माझ्या वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर त्यांना बघण्यासाठी. परंतु प्रशांतजींना या गोष्टीची कल्पनाच नव्हती की मला जाण्याची इच्छा आहे किंवा मी जाणार आहे. म्हणजे त्यांच्या लक्षात नाही राहिलं, आमचं काही डिस्कशन तसं झालेलं नव्हतं. तर आता ते गेले तर मी त्यांना सांगणार आहे. ते खूप गडबडीत होते, त्याच्यामुळे मला सांगताही नाही आलं. तर मी त्यांना कॉल करून सांगणार आहे की तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही दादांना भेटायला जा, काहीतरी फ्रुट्स वगैरे घेऊन, ॲपल वगैरे घेऊन दादांना जा बा भेटायला. आणि त्यांना तशी कल्पना द्या की तिला माहीत नव्हतं बा मी येणार आहे, नाही तर त्यांना वाटेल ना बघा बा जावई आले तरी ही आली नाही बघायला असं. आता करीना फ्रेश झालेली आहे ब्रश वगैरे करून, तर तिच्यासाठी मी बनवत आहे बिना कांद्याचे पोहे. तिला नाश्ता देऊन नंतर मम्मी देवाची पूजा करून घेणार आहे. तर चला आता करीनासाठी ब्रेकफास्ट बनव. आता तू लंचला नाही येणार आहे ना? नाही, लंचला नाही येणार मी. आता एवढं खाल्लं कसं काही लंचला. चलो, म्हणजे माझा उपवास आहे आता, मला लंच नाही बनवायचं. हे टिनूला तिच्या आवडीचं काहीतरी करून देईल, नागली सत्व बित्व. आणि मग ब्रेकफास्ट म्हणजे आता ब्रेकफास्ट बी पाहिजे, लंच बी पाहिजे. 12 वाजता लंच पाहिजे की ब्रेकफास्ट पाहिजे? 11 वाजले. बाय द वे 11:30 वाजले, अजून तुमचा ब्रश पण नाही. ब्रश झाला. बाय बाय. नाही गाईज, मी कामावर चाललो. बाय बाय. हे लावून घ्या डेट वाईज. ओला नको हो बरं का. नाही, आज तर गाडी नाही. ठीक आहे, बाय. तुम्ही बघू शकता आम्ही मायले की मस्तपैकी छाता घेऊन चाललोय. टेंगुळ आपलं विजिबल होतच आहे मात्र. अरे अरे अरे, छाता उड गया. पाऊस नाही पडत आहे अगं नाही, मला दे बाई, पडतोय. तर हम जरा वेळ धरना शूट करें. ये पीए बना के रखा है मुझे. ये मेरी बेटी कम मेरी पीए ज़्यादा है. और हम म्हणजे आम्ही ना जर आमच्या सोसायटीच्या लायब्ररीमध्ये चाललो आहे, एक काम आहे त्यासाठी. मग तुम्ही म्हणाल सोनाली सोसायटीच्या लायब्ररीत जायला तू तयार झाली का? तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या चॅनलवरचं शॉर्ट्स बघायचं आहे. मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की सोनाली लायब्ररीत का बरं गेली होती. तर चला आता आम्ही जातो, नाही तर ओल्या होऊन जाऊ. पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. गाईज, आपली करीना आली तेव्हा तिने पूर्ण सोसायटी बघून घेतली. मी काय इकडे बसत नाही, तर इकडे मल्टी स्पोर्ट कोर्ट आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि आता थोडा थोडा पाऊस देखील पडत आहे. तर हे बघा, इकडे आहे मल्टी स्पोर्ट कोर्ट. आणि हा बघा, आपल्या क्यूट करीना मॅडम छाता घेऊन उभ्या आहे. तर आम्ही सहज आलो इकडे, फेरफटका मारायला आलो, हो की नाही बेटा? या बघा, हे आम्हाला कशी छाता छत्री देत आहे बघा. तर आम्हाला तिथे जायचं होतं गेम खेळण्यासाठी. करीना आणि मी गाडीचा गेम खेळणार होतो, परंतु आम्ही हे विसरूनच गेलो की मंडे इथे मेंटेनन्स डे असतो आणि सगळं बंद असतं. तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला. इथे बघू शकता मस्तपैकी खीर बनवून रेडी आहे. हे बघा, इलायची पावडर वगैरे, साखर मी ॲड केली त्याच्यामध्ये. झालं का मॅडम रेडी? परफ्यूम राहिला का? आणि अशा पद्धतीने आपल्या करीना मॅडम. ब्लॅक शर्ट हा तुझाच आहे का? नाही, भैयाचा आहे, पण मग किती टाइम पासून माझ्याकडे. हो का, मी तर नाही पाहिला. आणि ब्लॅक पॅन्ट झाराची नाही? नाही का, पण आपल्या दोघींची सेम आहे. ती आहे काही तुझी घातली तीच आहे. अच्छा, माझी आणि हिची सेम आहे. तर मॅडम आता कामानिमित्त, त्यांच्या पर्सनल कामानिमित्त चाललेल्या आहेत बाहेर. आणि खीर कशी होती घरची? एकदम मस्त, मला खूप छान वाटली, अशी मंदिरासारखीच होती. हो ना, ठीक आहे. मग अमरेला कॅरी कर, म्हणजे जेणेकरून पाऊस नाही पडणार. आणि आता तू ऑटो बुक कर ना, उबरने. नाही, आता एक मी रिअलाइज केलंय, जे पण व्ह्युअर्स आहे मी तुम्हाला पण सांगते, पुण्यात असा रूल आहे की पुण्यात आहे ना खूप ऑटोवाले खूप थोडे क्लेवर आहेत. ओके. मग ते आहे ना खूप जास्त पैसे लावतात आणि लॉंगर रूट घेतात. जेव्हा तुम्ही रॅन्डमली ऑटो घेतली तर उबरने गेली तर स्वस्तात पडते. मग मी तेच म्हणते, उबर कर. पुण्यात आहे तसं, ठाण्यात उलट आहे.
तुम्ही उबर केली तर तुम्हाला महाग भेटते, पण असं रस्त्यातून घेतली तर स्वस्त पडते. मग त्या गेटवरच आपल्या तुला मिळून जाईल ऑटो. त्याच्यामुळे मग मी गेटवरून जाते. ठीक आहे. गो सेफली, कम सेफली. ओके, बाय बाय. बाय बाय. हॅव अ गुड डे. थँक्यू. माझ्या मते तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीत असेल, कारण हे सेलिब्रिटी करता ह्या सर्व गोष्टी, त्याच्यामुळे आपल्याला माहीतच होता. आणि ज्यांना नाही माहिती त्या मैत्रिणींना मी सांगू इच्छिते, मोस्टली सेलिब्रिटी, आणि असं नाही की फक्त सेलिब्रिटीज करता, आजकाल कोणी पण करतं, खूप कॉमन झालंय. जेव्हा एक ठराविक एज नंतर एजिंग साईन दिसायला लागतात, म्हणजे तुमचं वय वाढायला लागलं की एजिंग साईन जे आहे ते आपल्या फेसवर नोटीस व्हायला लागतात, कारण की आपली त्वचा जी आहे ती लूज व्हायला लागती. तर आजकाल पहिले फक्त सेलिब्रिटी करत असतील ह्या सगळ्या प्रोसेस, परंतु आजकाल सगळेच करायला लागले, जेणेकरून आपली स्किन जी आहे ती लूज झालेली स्किन टाईट करता यावी, ज्याच्याने की आपण खूप छान दिसू. त्याच्यामध्ये खूप सगळे प्रकार आहे. सेलिब्रिटीचं करताच, परंतु इन्फ्लुएन्सर असतील, कॉन्टेंट क्रिएटर असतील, पैशावाले आहेत, छान पैसा कमवत आहे आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, आणि मग आपल्याला आपलं हे फील्ड आहे की आपल्याला कॅमेरा फेस करायचा आहे, म्हणून ते पैसे खर्च करून ह्या ट्रीटमेंट घेत असतील. किंवा अशा पण खूप सगळे व्यक्ती असतील, मेल फिमेल दोन्ही, की जे काही कॉन्टेंट क्रिएटर नाही किंवा जे काही कॅमेरा फेस करत नाही किंवा काही नाही, परंतु त्यांना छान दिसायचंय म्हणून सुद्धा ते ह्या ट्रीटमेंट करतात. तर असं काही नाही की ज्यांना कॅमेरा फेस करायचा आहे, सोशल मीडियावर आहे आणि म्हणूनच त्यांना छान दिसायचंय म्हणून तेच करतात, असं काही नाही, कोणी पण करतात. थोडक्यात म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे आणि ज्यांना वयस्कर नाही दिसायचंय, एजड नाही दिसायचंय, आणि मग ते ह्या सगळ्या ट्रीटमेंट करतात. तर खूप सगळ्या ट्रीटमेंट असतात, जसं की बोटॉक्स, तुमच्यापैकी बऱ्याच जणी ऐकून असतील, त्यानंतर फिलर, ते पण तुम्ही ऐकून असाल, थ्रेड्स, अशा बऱ्याच ट्रीटमेंट आहे. ती माझा खूप असा डीप काही स्टडी नाहीये ह्या विषयाचा, पण जी काही थोडक्यात मला माहिती आहे ती मी तुम्हाला देऊ इच्छिते. बोटॉक्स जे आहे ते लिक्विड असतं, ते इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये ते तुमच्या फेसवर, तुम्हाला जिथे कुठे बोटॉक्स करायचंय, जास्त करून तो चेहऱ्यावरच केलं जातं, जसं की आपले गालावरची त्वचा लोंबायला लागते, दाढी लोंबायला लागते, किंवा तुम्ही माझं नोटीस कराल तर माझ्या आयलिडवरची स्किन थोडी अशी ड्रॉप झालेली आहे, रिंकल्स वगैरे. तर इंजेक्शनची सिरीज ती खूप म्हणजे खूप बारीक असते, एकदम थ्रेड सारखी अशी ती, आणि ती पूर्ण अशी मध्ये नाही घातली जा, एक जी काही प्रोसेस असेल त्याची मेडिकल टर्म मध्ये, तर ते सिरिंजने बोटॉक्स, ते लिक्विड तुमच्या फेसवर जिथे कुठे तुम्हाला बोटॉक्स करायचंय तिथे ते निडल इन्सर्ट करून सुईमध्ये घालून ते लिक्विड सोडलं जातं. आता समजा मला उचलायचं ठरलं, असं थोडंसं, तर छान असे डोळे कसे मस्तपैकी उघडलेले दिसतील, किंवा मग हा एरिया खाली आलाय, किंवा इथली स्किन लूज झाली, किंवा आपला जॉ एरिया तुम्ही इथे बघू शकता, मला इथे थोडंसं असं जमा दिसतंय ना, तर मग हे होण्यासाठी हे बघा असं टाईट, असं कुठे ते डॉक्टर देतात. तर ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. त्याची जी रेट असतं ते तुम्ही कुठून करता त्याच्यावर डिपेंड करतं की किती पैसे लागतात. तुम्ही जर चांगल्या ठिकाणावरून केलं तर तुम्हाला जास्त पैसे लागेल. आणि आजकाल लोकल सलॉनमध्ये पण ह्या सगळ्या ट्रीटमेंट मी ऐकून आहे असं की दिल्या जातात बुवा, आणि त्या कमी पैशात होता. बोटॉक्स मी जसं तुम्हाला सांगितलं ते लिक्विड असतं आणि ते चार्ज असं केलं जातं की किती ml तुमच्या ज्या कुठल्या बॉडी पार्टवर ते केलं त्यानुसार त्याचे प्राइस लावले जातात. आणि थ्रेड्स म्हणजे एक प्रकारचा थ्रेड म्हणजे धागा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तो थ्रेड इन्सर्ट केला जातो. म्हणजे आता तुमचा गाल लोंबलाय समजा, तर तुमच्या चिकमध्ये बॉडीवर जिथे कुठे, मी तुम्हाला गालाचं एक्झाम्पल देते, तो थ्रेड्स निडल म्हणजे निडलमध्ये आपण जसा दोरावतो ना तसा तो निडलमध्ये दोरावला जातो आणि इथून ती निडल घातली जाते. समजा हा माझा चेपडलेला चेहरा उचलायचा आहे, मला टाईट करायचा आहे, तर अशी ती निडल टाकून याला असं माझं जॉ लाईन एकदम असं मस्तपैकी दिसेल. मग तर ते इथून ती निडलने तो थ्रेड टाकली जाते आणि इथून असं ते बाहेर काढली जाते, जी पण काही प्रोसेस आहे. आणि ते जे थ्रेड असतात ते आपोआप मेल्ट होऊन जातात. असे थ्रेड्स असतात की ते त्यांचं काम केल्यानंतर ते थ्रेड जे असतात ते आपोआप मेल्ट होऊन जातात. अशी ती थ्रेडची ट्रीटमेंट आहे. मग थ्रेड्स तुम्ही ऑल ओव्हर फेसवर, आता ते त्या विषयाचे एक्सपर्ट जे असतात ते सांगतील तुम्हाला की तुम्ही थ्रेड्स तुम्ही कुठे कुठे वापरू शकता आणि कसं पद्धतीने ते काम करतं वगैरे. फिलर, आता फिलरचं जे काम आहे ना, आता समजा कुणाकुणाचे ना बाय बर्थ
जन्मताच नॅचरली डोळ्यांच्या आतमध्ये इथे ना खोलवा असतो बघा, खोलवा. आणि खोलवा असल्यामुळे काय होतं, बऱ्याचशा अशा मैत्रिणी असतील ज्यांना डार्क सर्कल नाहीये, परंतु इथे खोलवा असल्यामुळे काळपट दिसते तिथली स्किन. असं वाटतं की डार्क सर्कल आहे, परंतु डार्क सर्कल नसतात तिथं, खोलवा आहे. किंवा थोडीशी स्किन लूज जेव्हा होते ना, जिथे कुठे तुम्ही बघाल बॉडीवर स्किन लूज पडली ना, तिथे एक प्रकारचं पिगमेंटेशन दिसतो, पिगमेंटेड दिसतो तो एरिया, काळा काळा वाटायला लागतो. तर मग ते असं काळं काळं वाटतं. फिलर टाकले जातात, ते पण लिक्विड फॉर्म मध्ये असतात. तर समजा तुम्ही ते टाकलं ना, मग तुमचा तो असा खड्ड झालेला भाग आहे ना, तो जरा असं उठून दिसायला मदत होते. आणि उठून दिसलं म्हणजे काय होतं, मग ते जे डार्क शेड दिसतं ना, काळपट दिसतं ना, ते लाईटन अप होतं, लाईट दिसायला लागतं. ते तुमच्या स्किन टोनशी मॅच होणारा टोन तिथे दिसायला लागतो आणि असे खड्डे खड्डे वाटत नाही. म्हणजे तुमचं लुक जे आहे छान दिसायला लागतं. अशा त्या टाईप आहे. मग ते तुम्हाला जिथे कुठे गरज आहे, म्हणजे समजा कुणाकुणाचं वय झाल्यानंतर XYZ जे पण काही कारण असेल, तुमच्या फेसचं जे फॅट आहे ते एकदम चालले गेले. कुणाकुणाचं तुम्ही बघत असाल बघा, गाल जे आहे ना एकदम असे बसलेन जाते, असे एकदम आत चालले जातात हे गाल, असे खड्डे पडतात, जे की दिसायला चांगलं नाही दिसत. मग तिथे पण फिलर टाकून थोडेसे तुमचे गाल असे उंच करू शकता. एक त्यांना छान असा शेप देऊन छान असे तुमचे गाल, मग तिथे पण तुम्ही फिलर टाकू शकता. अजून बरंच काही असेल, मला एवढं डीप नॉलेज नाही, जे माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला सांगते. तर जिथे कुठे समजा तुमचा वय झाल्यानंतर हात असा चचूड चला म्हणजे माझं जे काही एज आहे, आता तुमच्या सगळ्यांचा तोंडी पाठ होऊन गेलं असेल. बायका एकीकडे वय लपवतात, काही बायका, आणि त्याच्यात काही चुकीचं नाहीये. काही बायकांना नाही आवडत त्यांचं एज सांगायला, पण मी अशी व्यक्ती, मी वारंवार सांगत असते की हो माझं इतकं वय 49 रनिंग चालू आहे. आणि मग काही 49 येत नसेल, जास्त 60 वगैरे 55-60 मध्ये हाताच्या ना सगळ्या अशा नसा दिसायला लागतात. मग ते तुम्ही चेहरा खूप छान मेंटेन केलेला असतो, चेहऱ्यावरून तुमचं वय बिलकुल कळत नाही. खूप मस्त तुम्ही चेहऱ्याला, आणि आपण चेहऱ्याकडे विशेष लक्ष देतो. आपण छान क्लिन्झिंग करतो, टोनिंग करतो, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, सिरम, नाईट क्रीम, डे क्रीम, फेशियल, मसाज, अजून काय क्लीनअप, फेस पॅक, काय नाही काय करतो ते सगळं चेहऱ्यासाठी करतो. त्याच्यामुळे चेहरा खूप आपला छान असतो. परंतु हात तुमचं वय सांगतं. तर तेव्हा मग बरेच पैशावाले लोक ज्यांना छान दिसायचंय, पैसा पण आहे, मग ते इथे पण फिलर टाकू शकता, ज्याच्याने तुमचे हात असे एजड वयस्कर व्यक्तीचे हात वाटत नाही. तर ऑल ओव्हर बॉडीवर ते कुठं कुठं केलं जातं, त्या सगळ्या डॉक्टर तुम्हाला त्याचं नॉलेज देऊ शकता. अजून एक ट्रीटमेंट आहे जी खूप बायका करतात. आफ्टर डिलेव्हरी पोटाची स्किन जी आहे ती लूज होते, म्हणजे अक्षरशः एक अशी बॅग, आता ती एक बॅग असते ज्याच्यामध्ये बेबी असतं, ज्याच्यामध्ये बाळ असतं. आता ते बॅग मधून बाळ काढून घेतलं म्हणजे बाहेर आल्यानंतर बॅग जी आहे ती अशी रिकामी पिशवी कशी दिसते, भरलेली कशी दिसते, आणि रिकामी कशी अशी लोळी पोळी, तसं लोळं पोळं कुणाकुणाचं खूप दिसतं आणि कुणाकुणाचं काही इफेक्ट होत नाही. आता माझे दोन्ही सिझेरियन झाले, आय डोंट नो रिझन ते आहे की काय, पण टचवूड म्हणजे माझ्या पोटाची स्किन बिलकुल लूज नाही, प्लस मला स्ट्रेच मार्क सुद्धा नाही. आणि मी असं काही वापरलं नव्हतं, खरं सांगते. आता 25 वर्षापूर्वी असं काही एवढं हे नव्हतं आणि मी काही वापरलं नाही. इव्हन मला ते इचिंग खाज आहे ना, कारण की गर्भावस्थेमध्ये आपल्या पोटाची जी स्किन आहे, आता बाळमध्ये असतं, ते बाळ जसं जसं वाढत जातं पोटाची स्किन ती ताणत जाते आणि ताणलं गेल्यामुळे तिथे इचिंग सेन्सेशन होतं. आणि ते जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये खाजवल्यानंतर, पण खाजवल्यामुळे ते स्ट्रेच मार्क्स आणि स्किन ताणल्यामुळे स्ट्रेच मार्क्स असतात. तर काही आता आम्ही बहिणी, आपण बघतो कोणाकुणाचं येतं बघण्यात, तर कुणाकुणाला खूप जास्त असतं, कुणाला बिलकुल नसता. तर आईला नाही आमच्या त्याच्यामुळे की काय, आय डोंट थिंक आमच्यापैकी कोणालाच असेल, मला माझं माहिती नाहीये, पण कुणाकुणाला होतं ज्यांना नाही आवडत बुवा ते सॅगी टमी, लटकलेलं पोट. आणि परमेश्वर कृपेने पैसाही आहे भरपूर आणि छान दिसायचं आहे, मस्त छान छान वेस्टर्न ड्रेस घालायचे, टमी अशी त्याच्यामध्ये फ्लॅट दिसली पाहिजे मस्त, तर मग ते करतात. ती एक ट्रीटमेंट आहे की तुमचं लूज झालेलं पोट असं थैलीसारखं ते असं वर उचलून टमी टक म्हणतात त्याला, आय थिंक, ते एक्स्ट्राचं काढली जाते लूजवाली स्किन आणि परत ते शिवलं जातं आणि ते स्टिचिंगचे जे मार्क असतात ते पण कालांतराने चालले जातात. अशीच आहे आय थिंक सो. तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी डॉक्टर असतील किंवा त्यांना डीप नॉलेज असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे माझेही काही गैरसमज असतील ते दूर होतील. परंतु हो, टमी टक म्हणून सुद्धा एक
प्रोसेस आहे. इव्हन मी एकदा माझ्या सोनाली पाटील, नाशिकची माझी मैत्रीण आहे डॉक्टर, त्यांचा एक एपिसोड सुद्धा आपल्या चॅनलवर आहे अबाउट स्किन 2-3 वर्षापूर्वीचा. तर त्यांच्याशी माझं डिस्कशन झालं होतं एकदा. ते असं पोट उचलून एक्स्ट्राचं कापलं जातं आणि ते शिवलं जातं. जसं मी म्हटलं, ते स्टिचिंगचे हे चालले जातात कालांतराने आणि तुमचं पोट जे आहे ते एकदम फ्लॅट मस्त दिसतं. आणि तुम्ही म्हणाल, सोनाली काय तू नेमकी डर्मेटॉलॉजिस्ट आहे, कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे, तू काय आहे? तर मी काहीच नाहीये, फक्त माझ्याकडे जे थोडंफार नॉलेज होतं मला वाटलं तुम्हाला सगळ्यांना सांगावं. आणि हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणी हे पण ऐकून असेल की हे सगळ्याचे साईड इफेक्ट असतात का? तर हो, या सगळ्यांचे साईड इफेक्ट असतात. की 60 ते 70% पेशंटच्या ज्या ह्या प्रोसिजर आहे, ऑल प्रोसिजर मध्ये बुटॉक्स असेल, फिलर असेल, थ्रेड्स ट्रीटमेंट असेल किंवा कुठली सर्जरी असेल, तर ह्या सगळे 70 ते 80% लोकांचं छानच होतं, ते हॅपी होतात. पण 20 ते 30% लोकांचं चान्सेस आहे की ह्या सगळ्या ट्रीटमेंट करताना त्या खराब होतात. म्हणून आपण बघतो खूप सगळ्या ऍक्ट्रेस, सेलिब्रिटी काय करायला जातात आणि काय म्हणजे ते खूप खराब, आधी छान दिसत असतात, नंतर त्यांनी असं काहीतरी केल्यानंतर लिप्सला पण खूप करतात ट्रीटमेंट. तर खूपच आधी छान दिसत असतं, चांगलं मस्त देवाने दिलेलं, आणि नंतर असं काहीतरी प्रयोग करून खूपच विचित्र दिसायला लागतात. ते गालांचं करतात. इव्हन ऐश्वर्या रायचं सध्याचं जो लुक आहे, जो मला बिलकुल नाही आवडत आहे, पण ती कुठे मला विचारायला आली की सोनाली तुला आवडतंय का नाही का? तर ते ज्याचं त्याचं आहे, तर ते छान झालं तर छान दिसतं आणि बिघडलं तर मग काय खराब होतं. परंतु त्यातल्या काही ट्रीटमेंट अशा आहे ज्यांना आपण रिव्हर्स करू शकतो. म्हणजे जे फिलर टाकले आणि मग ते केल्यानंतर दिसतंय की नाही ते चांगलं नाही दिसत, तर आपण ते काढू पण शकतो. ब्रेस्टचं पण करतात साईज वाढवण्यासाठी. इव्हन मला एका मैत्रिणीने कमेंट केला होता की तू काही ट्रीटमेंट घेतलीये का? मी सांगितलं नाही, मी कुठलीही काही ट्रीटमेंट घेतलेली नाही. जे काय आहे ते गॉड गिफ्टेड आहे, हेरिडिटी आहे, आईकडून आलेल्या आहेत गोष्टी. जसं करीना कपूर सांगते, जसं पूजा भट सांगते की नाही मला नॅचरलच राहायला आवडतं, मला नाही हे सगळं करायचंय, बुटॉक्स या ट्रीटमेंट मला नाही घ्यायचंय, मी जशी आहे मला असंच राहायचंय. असं पण बऱ्याच जणांचं मत असू शकतं. तर त्यांना नाही आवडत, कशाला उगाच हे नखरे करायचे, हे चाळे करायचे, देवाने दिलंय तसं राहायचं, असं पण काही मैत्रिणींचं मत असू शकतं, डेफिनेटली असू शकतं. आणि मी जसं म्हटलं की ठीक आहे, ते ज्याचं त्याचं मत आहे. तर काहींना वाटेल करायला पाहिजे, काहींना वाटेल नाही करायला पाहिजे. आणि मला जी थोडीफार माहिती होती मला ती तुम्हाला द्यावीशी वाटली. तुमच्यापैकी कोणी केलं असेल तर तेही मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला करायचं असेल तर तेही मला सांगा, आणि तुमच्यापैकी कोणाला हे बिलकुल आवडत नसेल तर तेही मला तुम्ही कमेंट करून सांगायचंय. परंतु मी तुम्हाला हेच सांगेल, ज्याला कोणाला करायचं असेल, तुम्ही पैसे खर्च करताच आहे, तर प्रोफेशनल ठिकाणावरून प्रोफेशनल व्यक्तीकडून ह्या ट्रीटमेंट करा, जेणेकरून ते काही वाढवा व्हायला नको. करायला गेलं गणपतीन झाला मारुती, असं व्हायला नको. म्हणून प्रोफेशनल व्यक्तीकडून ह्या सगळ्या ट्रीटमेंट करून घ्या. त्यात काही रिव्हर्सेबल आहे, म्हणजे ॲज इट इज. तुम्ही फिलर टाकले, ते चांगले नाही वाटत आहे, तर ते रिमूव्ह करू शकता, ॲज इट इज तुमचं पहिल्यासारखं होईल. पण तुम्ही नोजचं केलं, नोजचं पण खूप जण करतं बाय द वे, प्लास्टिक सर्जरी, नोजला छान असा आकार देण्यासाठी तुम्ही नोजची प्लास्टिक सर्जरी केली तर ते रिव्हर्सेबल नाहीये. ते जसं तुम्ही नंतर केलं ते तसंच राहणार आहे. म्हणून विचार करून फिलर टाकले ते काढू शकतो, ते पण 24 तासाच्या आतच काढू शकता असं. तर जेव्हा तुम्ही जाल, प्रोफेशनल व्यक्तीकडून करा, त्याचं पूर्ण नॉलेज घ्या, पूर्ण माहिती घ्या, त्याचे फायदे काय आहे, त्याचे तोटे काय आहे, लॉंग टर्ममध्ये ते कसं वर्क करेल, किती खर्च येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास करा. यूट्यूब हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे, इथे सुद्धा तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा नॉलेज घेऊ शकता. जसं मी घेतलंय, मी पॉडकास्ट ऐकून घेतलंय, आणि ते पण मी राज शमाणीला फॉलो करते, त्याचे पॉडकास्ट मला खूप आवडतात, आणि तिथेच मी त्या डॉक्टरांचं पॉडकास्ट ऐकलं आणि मला वाटलं की तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं म्हणून मी केलं. तर चला आता मी एकदा बोलायला लागले की खूप बोलते, 18.5 मिनिटाचं हेच माझं बोलणं होऊन गेलं. बघेल आता यातून जे गरजेचं नाही ते काढेल. परंतु 5:30 वाजलेले आहे. आता मी तुमच्याशी बोलणं बंद करते, माझ्या संध्याकाळच्या सेवा करून घेते, उपवास सोडेल, आणि जसं मी म्हटले मध्ये एखादा तास गॅप जाऊ देईल आणि मग एक्सरसाइजला जाईल. चलो बाय बाय. तुमचे काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल, तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. जे नॉलेज माझ्याकडे आहे ते मी योग्य पद्धतीने तुम्हाला तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईल. ओके. माझ्या सगळ्या सेवा करून झाल्या, जवळजवळ मला 1.5 तास लागला.
म्हणजे मी स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचले. त्यानंतर मी 11 वेळेस हनुमान चालिसाचं पठण केलं. शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचला आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला. आता 7 वाजत आले ऑलमोस्ट. मी 5:30ला बसली होती वाचायला. 5 आरत्या करून मंत्र पुष्पांजली वगैरे सगळं म्हणून मग असं 2 तास लागलेच. म्हणजे नाही 2 तास नाही लागले. 5:30ला बसली होती आणि आता 7 वाजत आले, तर 1.5 तास लागला किंवा 7लाही 10-15 मिनिटं कमी असतील कदाचित. तर आता मी उपवास सोडणार आहे. बाय द वे, तुम्ही जर नोटीस केलं असेल 1-2-3 दिवसापासून तुम्हाला मी व्हिडिओ अशा अँगलने ठेवते की जिथे माझा किचनचे दोन्ही प्लॅटफॉर्म दिसून येतात. तर तुमच्या लक्षात आलं का मी कॅमेरा कुठे ठेवते? लक्षात आलं असेल तर मला कमेंट करून सांगा. मला बघू तर तुमचं किती लक्ष असतं. म्हणजे काही मैत्रिणींचं खूप बारीक लक्ष असतं, खूप आठवण असते. एका मैत्रिणीने मागे कमेंट केलं होतं, तिला त्या मैत्रिणीला त्यांना मला खूप छान वाटेल सांगायला, त्यांना माझ्या सगळ्या बहिणींची नावं आणि कोण कुठे वगैरे ते पण आय थिंक माझ्या भावांची नावं, सगळ्यांची नावं तोंडीपाठ. म्हणजे एवढं प्रेम कोणी आपल्यावर करू शकतं की आपल्या सगळ्या बहिणी भावंड, आपल्या संपूर्ण परिवाराची एवढी डिटेल माहिती. तर खरोखर खूप छान वाटलं. तर तुम्ही सुद्धा सांगायचं की मी आत्ता हा कॅमेरा ज्याच्यात बघून मी तुमच्याशी बोलते, हा मी घरातल्या कुठल्या एरियामध्ये ठेवते? कमेंट करून नक्की सांगा. बाय द वे, कसं वाटलं आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्लीज लाईक करा. आणि जी पण माहिती मी तुम्हाला आज बुटॉक्स, फिलर, थ्रेड त्याच्याबद्दल दिली ती आवडली का? तिच्याबद्दल पण कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.